एवढी गर्दी कुठची आहे रे बा आणि कुठं आहे मी तुम्हाला सांगतो ब्लॉग पूर्ण बघा। आज मी जातो तर शेगावला, मग काय मित्र पटोरा घेतला सोबत आणि निघालो बा शेगाव जायला। शेगावला कशासाठी जातो आम्ही, कारण की उद्या नवीन वर्ष म्हणून जातो आम्ही शेगावला। मग काय बसलो भाऊ ऑटोत आणि निघालो रेल्वे स्टेशनला जायला। मग काय सर्व मित्र परिवार झाले एका जागी जमा आणि निघाले तिकीट काढण्यासाठी। हा गाडी म्हणे मला ब्लॉग मध्ये घेऊ नको, मी तरी घेतलं बा जबरदस्त केलं। आणि हा पायरे बा का म्हणजे आली होती ना आमची ट्रेन। मग निघालो बा पळत त्यामध्ये आम्हाला आमचा प्लॅटफॉर्म नंबर पण माहिती नाही बा। मग का हा म्हणे इकडे चल आणि तो म्हणे तिकडे चल। मग का आलो बा आमच्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये। मग का आली ना आपली ट्रेन मध्ये बसण्यासाठी गर्दी पण खूप होती रे बा, पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे। मग काय भेटली ना बा आपल्या जागा अशा जागी भेटली का भरलीच खतरनाक जागा होती आम्हाला बसण्यासाठी। आणि ट्रेन मध्ये गर्दी पार बा किती आहे, आणि त्यामध्ये हा गडी पार बा कसं झोपला, खतरनाक काम आहे गड्याचं। आणि हा दुसरा कोणी नाही माझा मित्रच आहे। मग का फायनली पोहोचलो ना बा शेगावला म्हणजे पावनभूमी मध्ये। मग काय निघालो ना बा आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर जायला, बसलो बा ऑटो मध्ये आणि निघालो बा गजाननच्या मंदिरात जायला। फायनली पोहोचलो बा भक्ती निवास क्रमांक 1 मध्ये। पार बा किती मोठा आहे। मग का पोट्टी मस्त पाणी गिनी पिले आणि निघाले बा मंदिरात जायला। पार बा किती गर्दी आहे, तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता उद्या किती गर्दी राहणार। पोहोचलो ना मग मंदिराच्या प्रवेशद्वार मध्ये। आता घेतले आपण चपला काढून, दर्शन होते का नाही होते बघून पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या।